दिनकर बारशे पाहतो आम्ही. आमचे समालोचक मित्र आहेत पाले बुद्रुक. आज संघ त्यांचा सुपर 10 मध्ये दाखल झाल्यानंतर थोडंसं आनंदी वातावरण बघायला मिळतं. दीपकदादा बुलवेकर आहेत आमचे प्रतिनिधी आहेत, संयोजन प्रतिनिधी. नक्कीच महागुरु आता टीम मीटिंग घेता येणार नाहीये. महागुरु आमच्या समेत आता जॉईंट होतील. जरूर ते सुद्धा सामन्याचं धावतं वर्णन ऐकायला मिळेल. अगदी बऱ्याच स्पर्धेमध्ये दिनकर बारशे सर त्यांना निवेदक हे काम करावं लागतं आणि ती भूमिका खूप छान पद्धतीने तेच पार करू शकतात. आणि आता आपण पाहूया हा सामना महत्त्वाचा असेल. राहुल भावेश साईल स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप खिडूकपाडा. आता मागचा सामना नेरेनं जिंकला. एक झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते हे आपल्याला पाहायला मिळालं. तर महागुरु आमच्या समेत जॉईंट झालेत. अंकुश पाटील, स्वामी पाटील. आज आमचे संपूर्ण आयोजन कमिटी बाळाराम पाटील, केशव टेंबे, प्रकाश खाडेकर, अरुण पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, प्रवीण पाटील, सोहन टेंबे, संदेश पाटील, जगन्नाथ पाटील, अभिजित, अरुण पाटील सर्वांचा आपण धन्यवाद देऊया. युवराज पाटील असतील, शरद पाटील, संजय टेंबे, नितीन पाटील, ओमकार रॉय, महेंद्र पाटील, पप्पन खाडेकर, निशांत सोपन खाडेकर, प्रकाश खाडेकर, परेशद पाटील, बालाराम पाटील, आशिष पाटील सर्वांचं कौतुक करावं लागेल. अरुण पाटील आमचे खऱ्या अर्थाने सर्वांचं कौतुक करावं लागेल. खूप मेहनत बघायला मिळतो. नक्कीच महागुरु मागच्या 2 सामन्यामध्ये नेरेनं प्रभावित केलं आणि सागरात लक्ष्मणदादांचा आम्ही आभार व्यक्त करू. बघा पूर्ण रात्रभर आजचा दिवस त्यांनी आमच्यासाठी आपल्या स्पर्धेसाठी वेळ दिला. क्रिकेट खूप आवड आहे त्यांना आणि मात्र फायनलच्या दिवशी सुद्धा त्यांची उपस्थिती आपण रात्रभर पाहणार आहोत. नक्कीच नक्कीच. महागुरु भावेश उल्वेकर आलाय, राहुल उल्वेकर, नेरे विरुद्ध खिडूकपाडा असा सामना आपण पाहतोय. आणि आता हा कमालीचा सामना 1:19. टीम मीटिंगची अजिबात परवानगी नाही आहे. मॅनेजमेंटकडून मेसेज आला आहे कारण आता 1 वाजता स्पर्धा संपवायची होती. आता 2 वाजलेत. जर तुम्ही साथ दिली नाही तर कदाचित आणखीन लेट होईल. 3 वाजतील. त्याला मजा नसते मित्रांनो. पहिला चेंडू भन्नाट वेग. याच भावेशनं व्हाईट बॉल पहिल्या सामन्यामध्ये मंत्रमुग्ध केलं. आपल्या खेळानं त्यांनी दबाव दिली, कलाटणी दिली. साहिल जेव्हा आला ना पहिल्या सामन्यामध्ये तो असा काही बरसला. त्यांनी गोलंदाजांचा पार आपण पाहतोय सुसाट वेगानं चुरा केला महागुरूंच्या भाषेमध्ये. अजित कौत्या सुरेख चेंडू. अजितचं षटक संघासाठी प्रभावी होणं खूप महत्त्वाचं आहे. हा चेंडू डॉट बॉल. भावेश उल्वेकर, राहुल उल्वेकर, दिनकर बारशे सर आमच्या समेत जॉईंट झालेत. अजित गवतेनं मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती. मात्र ती सुद्धा संघासाठी उपयुक्त ठरलेली हॅट्रिक आपण जरूर पाहिलं. पुन्हा एकदा रिवासा टेम पुष्कर तिथे पोहोचतोय. मात्र जरूर पाहूया. थोडासा अडथळा. धावा येतील या चेंडूवर. एकूण धावा आल्या 2. पुष्कर अनिल पाटील 8वी इयत्तेमध्ये तो आता शिकतोय आणि आज संघामध्ये खेळते महागुरु. अजित कवते तर नक्कीच फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 10वा धावफलकावरती टोटल रन्स 3 धावा आहेत. गॅपमध्ये फटका अप्रतिम कलात्मक फटका. वैविध्यपूर्ण कामगिरी दाखवताना ताळमेळ पाहायला मिळाला आणि हा चौकार. 4 आल्यात. ब्युटिफुल मॅच, वंडरफुल मॅच. 2 बलाढ्य संघामध्ये होणारे युद्ध. आतापर्यंत 3 चेंडू आणि 7 धावा. सामना कमालीचा होणार आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होणार. अजित गवते व्हाईट डॉट. 2 धावा चौकार. डीप कडे क्षेत्ररक्षक सज्ज. शंकर तिथे मागच्या सामन्यामध्ये शंकरचे 2 षटकार सुद्धा संघासाठी विजयाची किमया साधून दिले. मात्र आता भावेश उल्वेकर. जसं म्हटलं जातं का रजनीकांतच्या चित्रपटामध्ये रजनीकांत शेवटपर्यंत काय काय करेल याचा नेम नसतो आणि क्रिकेटमध्ये फलंदाज अगदी शेवटपर्यंत काय काय करतील याचा सुद्धा नेम नसतो. पुन्हा एकदा गोलंदाज अजित कवते. राहुल उल्वेकर
चेंडू वयामध्ये हा झेल टिपलाय. पहिला धक्का, देवानं पकडला झेल. राहुल उल्वेकर एक प्रमुख फलंदाज. संघाचा बॅटिंग लाईनअपचा हा आक्रमक फलंदाज बाद झाला. आता पहिला धक्का पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सरकेल. 3 षटकांचा सामना. महागुरू, आता प्रेक्षकांची गर्दी थोडी कमी पाहायला मिळते ना. डिसेंबर आता सुरू आहे. आता काही दिवसानंतर जत्रा सुरू होतील. नक्कीच गर्दी महागुरू का कमी झाली? पाले बुद्रुकला बाय मिळाली, जवळच गाव होता. आणि आता वलप संघाचे सुद्धा पाठीराखे गेलेत. आता नक्कीच थोडी गर्दी कमी झाली, कारण सेकंड डेला काही ना कामानिमित्तानं बाहेर जावं लागतं. 80% पब्लिक आता कमी झाली. नक्की ज्यांना क्रिकेटची हौस असते ना नसा नसामध्ये, आणि ज्यांना क्रिकेटची खाज असते ना, ते शेवटपर्यंत थांबतात. 8 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दूर करे क्षेत्ररक्षक तैनात मिळणार यावेळेला सिंगल. साहिल उल्वेकर पहिल्या सामन्यामध्ये काय भन्नाट खेळला साहिल. 47 धावेची तुफानी खेळी केला साहिलनं. आणि तो आता अजित गुड बॉलिंग. एक मोठा फटकाचा अपवाद सोडला तर अजित गवतेनं चांगले षटक हाताळलं आणि 3 षटकांचा सामना. बघा, टीम मिटिंगची परवानगी नाही आहे. टीम मिटिंगची परवानगी नाही आहे. सॉरी फॉर दॅट आम्ही आयोजकांच्या वतीनं सांगतो. एकूण धावा फलकावती 9. ते नक्कीच केतन दळवी आहेत PTCचे आमचे ऑपरेटर. महागुरू त्यांनी सुद्धा सांगितलं की ते सुद्धा 31 साजरी करणार नाही, कारण आम्ही हिंदू आहोत, हिंदूच राहणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार. काय म्हणाल महागुरू या संकल्पनेबद्दल? हिंदूंचा नारा आज सर्वीकडे घुमतोय. ना निश्चित स्वरूपात आपली जी संस्कृती आहे गुढीपाडवा, खऱ्या अर्थाने त्या गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी नवीन वर्षाचा आपण शुभारंभ करत असतो. आणि आता नारा फक्त जय श्रीरामचा आपल्याला 22 जानेवारीला अयोध्येला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा संपन्न होईल. नक्कीच. या वेस्टर्न आपण पाहतो संस्कृतीनं सर्वांना भुरळ पाडले. स्वराज गवते आलेत. महागुरूंना सुद्धा अयोध्येला जाण्याचा सोय त्यांची केली, मात्र त्यांच्याकडे वेळ नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहूया. स्वराज गवते आला. खिडूकपाडा राहुल विरुद्ध अजितचा नेरे खेळतोय. सामना कमालीचा होणार. धावा फलकावरती 10 धावाला पाहायला मिळतील. सामना चांगला रंगेल, कारण साहिल उल्वेकर भावेशकडे क्षमता आहे. मैदानावर जर उभे राहिल्या तर ते गोलंदाजांचा कर्दन काळ असेल. पुन्हा एकदा गोलंदाज स्वराज गवते. अचूक टप्पा. यापूर्वीचा चेंडू पाहिला. लयबद्ध गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, मात्र आपण पाहतोय फलंदाज शंकर झेल सोडणार नाही. आक्रमण क्षेत्ररक्षकासाठी तो ओळखला जातो आणि त्याने टिपला हा झेल. एकूण धावा असताना धावफलकावर 10 आणि गडी बाद झालेत. जरूर पाहूया. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हा जरूर पाहूया आपण. हाईट फॅक्टर. थर्ड अंपायर सुनील पाटील सर जरूर संपर्क साधतील. आमचे कमिटी मेंबर्स आशिष पाटील यांना पाहतो, खूप मेहनत आहे. आशिष या स्टेजवर बसा. बघा, आशिष सुद्धा वारकरी संप्रदायाचे एक व्यक्तिमत्व आहेत. आशिष चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. आपली संस्कृती आहे, संतांची परंपरा आहे महाराष्ट्राच्या भूमीला. चला, डिसिजन पेंडिंग. क्षेत्ररक्षण लावून घ्या. डिसिजन पेंडिंग. सुनील पाटील सर प्रतीक्षा करूया. आमचे कमिटी मेंबर्स. बॅकफुटला जाऊन फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. PTC लाईव्ह आणि संपूर्ण टीम. एक पंच याचे बघा. एक सुनील पाटील सर, एक प्रतिनिधी यावं आपण. आता मात्र थोडासा रिस्की निर्णय आहे, आपल्याला यावं लागेल. एक प्रतिनिधी.
फॅक्टरचा अभ्यास केला बारकाईनं. चला न्यू बॅट्समन ट्रान्सपरन्सी पाहायला मिळाली आपल्याला या निर्णयाबद्दल. तर गडी बाद झालाय. तर पहिल्या सामन्यातील आपण पाहतोय साहिल उल्वेकर अजूनही नितेश केलाय. चला फास्ट खेळा, फास्ट. 1:30 आणि सामना 3 षटकांचा आहे मित्रांनो. शेवटची लढत असेल आजच्या दिवसाती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वराज कवते सिंगल विकेट. नितेश भोईर आणि साहिल उल्वेकर. धावा दाफलकावरती 10, 2 गडी बाद. हा फटका ठोकलाय नितेश भोईरच्या बॅट मधून. येतोय दणदणीत षटकार. साहिल त्याला कानमंत्र देतोय, थांबून खेळायचं. आपल्याला अटॅकिंग बॅटिंग करायचं. समोर नेरे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आणि त्यांच्या विरुद्ध चांगली धावसंख्या सुद्धा आपल्याला बनवायचे. ऑफ स्टंपवरचा चेंडू स्वराजने त्याला फुल्लर लेंथ डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसलाय. आला षटकार. 16 आल्या. एकूण धावा 16. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. करंट रन रेट पाहिला 10.67. स्वराज कवते 3 चेंडूमध्ये धावा दिल्यात आतापर्यंत 7, 1 विकेट. आणखीन एक दे धक्का आणि हा घे चक्का. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा 22. साहिल शांत, मात्र नितेश आग ओकतोय आणि इथे विस्फोटक रूप. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. अशी बॅटिंग पाहिजे, अशी बॅटिंग. जेव्हा तुमचा नवीन फलंदाज येतो ना, तेव्हा तो आक्रमकतेनं सिद्ध करतो. आणि आता आक्रमकता इथे 3 षटकामध्ये 40-45 पाहिजेतच खिडूक पाडायला, कारण आतापर्यंत 22 आल्या. कारण इथे आपण पाहतोय 22, 2 गडी बाद. यस, बॅट्समन आउट. तिसरा गडी बाद. 22 धावा असताना 3 गडी बाद. सेकंड ओव्हर. क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका. नवीन फलंदाज जरा लवकर जा. 3:32. उद्या 40+ चे संघ इथे खेळणार आहेत. उद्या सुद्धा तुम्हाला चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडूवर स्वराजनं मार खाल्ला होता. नवीन फलंदाज जरा रेडी राहिला तर खूप बरं होईल. चांगला खेळ पाहायला मिळतो. आता गोलंदाज आपण पाहिला असेल स्वराज कवते बाद झाला. आता नितेश. क्रमांक आता जातोय 4 वर. 5 वर गेलाय सुनील. 4 वरचा नितेश बाद झाला. 3 क्रमांकावरचा साहिल बाद झाला आणि राहुल बाद झाला आणि भावेश. साहिल जो आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा क्रमांक 3 वरच आला होता आणि तेव्हा त्याने ती 47 धावेची बेधुंद खेळी खेळली आणि सर्वांची मन जिंकले. आपलं सातत्य वर्चस्व त्याने दाखवलं. चला फास्ट खेळा. 1:33. 22 धावा झाले. 3 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हा फटका ठोकलाय स्वराजचे. हे खराब चेंडू दिलं चोख प्रतिउत्तर. आता धावा आल्या एकूण. धाव फलकावर 28. लास्ट ओव्हर. महागुरु सामन्याचा निकाल का असेल काय वाटतं? किती धावा सेट केल्या जातील खिडूकपाडाकडून? स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. अजूनही साहिलला तर संधीच जास्त मिळाली नाही. तर या शेवटच्या षटकामध्ये काय होणार महागुरु? ना निश्चित स्वरूपात सागर या षटकामध्ये 3 षटकारांची आतषबाजी झाली. तिथे निश्चित स्वरूपात विरा 11 खिडूकपाडा क्रिकेट संघ एक आजच्या सुशिक्षित खऱ्या अर्थाने चांगल्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळतो. चांगली आता सुसज्ज या षटकामधली सुरुवात बघावी लागेल. एक चांगलं आव्हान
प्रतिमात्मक आव्हान खऱ्या अर्थाने ॲग्रेसर होताना बघायला मिळतो निश्चित स्वरूपात. आणि शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 किंवा 15 धाबा जरी बनवण्यामध्ये आज संघ सक्षम झाला तर सामन्यामध्ये खूप रंगत निर्माण होईल. परंतु जर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर सुद्धा एक सक्षम गोलंदाज आहेत नेरे क्रिकेट संघासमोर. नक्कीच खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं खच्चीकरण केलं ते पाहतोय सुनील उल्वेकरनं. आपण पाहतोय नितेश भोईरनं आतापर्यंत धावा 28. सौरभ गौते शेवटचं षटक खेळपट्टीवर जम बसवावा लागेल. आता सौरभ गौतेला पुनरागमन संघासाठी करावं लागेल. खेळाडूंच्या स्थितीचा आढावा घेतला तर आता धावा धावफलकावर 28 आहेत. पहिला चेंडू कोणी नव्हता तिथे. इथे संधी जरूर होती. मिसफिल्ड पुष्कर तिथे उभा आहे. ओ गुड फिल्डिंग. धावा मिळतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर साहिल उल्वेकर 2 30 झाल्यात. सौरभला 5 चेंडूमध्ये किमिया साधायचं तर एका बाजूला साहिलला आक्रमण करायचं. नक्कीच 2 संघाची धावसंख्या धावफलकावर पाहूया 30. समोर उभा आहे साहिल उल्वेकर. सौरभ गौते शेवटचे चेंडू 5 साहिल उल्वेकर साठी. इथे थ्रो परफेक्ट झाला असता तर साहिल बाद झाला असता. दबावे दबावे 32. दोन्ही संघाचे पाठीराख्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. 32 गडी बाद झाले. 3 सेकंड ओव्हर. विकेट पाहिजे सौरभला. षटकार हवाय साहिलला. सामन्यामध्ये काय होणार. सामन्यामध्ये खेळपट्टीवर चिकटून बसलाय तो फलंदाज साहिल उल्वेकर. सुनील उल्वेकर नॉन स्ट्रायकर एंडला. सौरभवर दबाव आहे. मागे काय घडलंय हे जर तुम्ही विसरलात मागे काय घडलंय जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आक्रमण करतो. हल्ला चढवलाय जरूर. तब्बल धावसंख्या बनवणार का. सुनील निघालाय. थ्रो मात्र थोडा खराब मात्र सिंगल. सौरभला हेच करायचे. सौरभ गौतेला मोठे फटके रोखायचे. ही किमिया त्याला संघासाठी सादर करावी लागेल. नक्कीच मगाशी आपण पाहिलं 22-2 गडी बाद. आता 33-3 गडी बाद. आकड्यांची जादू बघा किती. आणि ते सुधीरला माहिती आहे. बिंगो असेल असे अनेक खेळ प्रकार असतात ज्यामध्ये आकड्यांची जादू असते. आणि आता 33-3 गडी बाद. हा चेंडू ओ तिथे क्षेत्ररक्षक होते. जरूर आपण पाहूया. अर्जुनना हा झेल टिपलाय. कमालीचा सामने. मागे काय घडलं ते तुम्हाला विसरावं लागतं. साहिल आहे नवीन फलंदाज. चला फास्ट खेळा. नेरे एकत्रित येऊ नका. नेरे संघ क्षेत्ररक्षक. फलंदाज लेट करतात. जावेद परीख सरांनी सांगितलं फलंदाज तुम्ही का लेट करता जरा लक्ष असू द्या. 33 सौरभ. सौरभला हेच करायचे. त्याला मोठे फटके रोखायचे. नक्कीच आज महागुरूने खूप छान माहिती आम्हाला दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्रिकेट असेल अगदी हिंदू धर्माचा नारा संपूर्ण भारतभर घुमतोय. आणि हा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपल्या संस्कृतीचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या जमिनीचा, आपल्या मातृभूमीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या धर्माचा. हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा महागुरू सर्वांना गुढी पाडव्यालाच देणार आहेत. 33 4 गडी बाद. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. साहिल उल्वेकर नॉन स्ट्रायकर एंडला. सिद्धेश उल्वेकर. लाईन आणि लेंथ अप्रतिम. हा डॉट बॉल. सौरभनं काय किमिया साधल्या. स्वराजच्या षटकाचा अपवाद सोडला तर अजित गवतेने 9 दिल्या. आणि सौरभ ही शैली अप्रतिम आहे. या शैलीचा अभ्यास व्हायला तुम्हाला खूप वेळ लागेल महागुरू. सौरभ गवते ही शैली तुम्हाला शिकायला 6 महिने लागतील आणि याचा अभ्यास करायला सुद्धा तेवढा वेळ लागेल. नक्कीच ही शैली जर फलंदाज पाहत बसला ना तर त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श होणार नाही.
ही नक्कीच फिरकी गोलंदाजी. आतापर्यंत पाहूया एंड ऑफ द इनिंग. खिडूकपाडा प्लीज पोचा लवकर. आपण 18 मध्ये 34 या लगेच. नेरे बाहेर व्हा आपण. जावेद परीख सर यांचा इशारा आला. 18 मध्ये 34 1:39. महागुरूंनी मगाशी एक रेकॉर्ड्स आम्हाला सांगितला. आर अश्विन आणि हनुमान विहारी 409 धावेसाठी जी कसोटीमध्ये त्यांनी भागीदारी केली होती ना, तशी भागीदारी आतापर्यंत कोणी करू शकत नाही. तर नक्कीच अठरा चेंडू 34. सामना कोण जिंकेल? छत्रपती शिवाजी महाराज नेरे का त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना वीरा 11 खिडूकपाडा, दनेश गवते, स्वराज गवते, अजित गवते, शंकर जाधव स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या सामन्याला जिंकणार का? सुपर 10 मध्ये जाण्याचं स्वप्न आमदार चषक 2023 भारतीय जनता पार्टी वलप कुणाचं पूर्ण होणार? राहुल उल्वेकर आलाय संघाचा प्रमुख गोलंदाज. धनेश सरकलाय, स्वराज सरकलाय. शांत डोक्याने खेळावं लागेल. खेळपट्टीवर जम बसवून गोलंदाजांचं खच्चीकरण करणं, आपला दर्जा दाखवणं, सामन्याचा आढावा घेणं आणि मागे काय झालं हे विसरणं, या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं. हा सामना कोण जिंकणार? टार्गेट विजयासाठी आपण पाहिलं 34चं टार्गेट हे तब्बल आव्हान माफक ठरणार का? वेगवान गोलंदाजी समोर कशा पद्धतीनं 2 आत करणार स्वराज आणि कशा पद्धतीनं या लक्ष्याचा पाठलाग करणार हे चित्र आपण पाहूया. राहुल उल्वेकर
टीम मीटिंगची परवानगी नाही आहे खिडूकपाडा. पुन्हा एकदा मॅनेजमेंटकडून मेसेज मिळाला. 1:44. काल या वेळेला स्पर्धा संपली होती. आज बघा आयोजक सर्वांना समजून घेतात. दबाव तर होणारच. समोर धनेश कवत्या मॅच विनर खेळाडू मागच्या सामन्यातील. तो काही करू शकतो. आता या सामन्यामध्ये सुद्धा त्याचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं आहे. सुपर 10 ला जायचं. सुपर 10 ला जायचं. पहिला चेंडू शरीरभेदी गोलंदाजी. अपील मध्ये उत्साह. खिडूकपाड्याचे पाठीराखे आवाज येऊ द्या आपला. नेरेचे पाठीराखे. नेरेचे पाठीराखे थोडे कमी आहेत का? नेरेचे पाठीराखे आहेत. नक्की नक्की दोन्हींचे पाठीराखे आहेत. राहुल उलवेकर नेक्स्ट बॉल. हा फटका ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. नेरेचे पाठीराखे. आता आवाज आला तर नक्कीच आलाय हा षटकार. आणि करायचे विजयासाठी 34. सुधीरभाई जरूर आपण पाहूया. थोडा फास्ट खेळा. पंचांचा इशारा. थर्ड अंपायर हाईट फॅक्टर. तर जरूया मी विनंती करेन आमचे स्वामी पाटील या आपण हाईट फॅक्टर पाहूया. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण लगेच डिसिजन देणार आहोत क्विकली कारण वेळ वाचवायचे ना. डिसिजन पेंडिंग. फायनली पाहूया आपण पीटीसी लाईव्ह. तर नक्कीच फायनली डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा. फेअर डिलिव्हरी. एकूण धावा दाफलकावर 6. धनेश कवतेचं मैदानावर थांबणं हे खूप महत्वाचं असेल. तर नक्कीच येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण 12 चेंडू नंतर पाहूया. 16 चेंडू 28. 16 चेंडू आणि 28 धावा. सामना कोण जिंकेल? 1,50,000चं फर्स्ट प्राइज. फायनलची रात्र. मात्र टॉप 10 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार? राहुल उलवेकर गोलंदाजीच्या मार्गावर. समोर उभा आहे धनेश. हा फटका जरूर डीप कडे खेळून काढलाय. पंच इशारा करतील. येईल या वेळेला चौकार. एकूण धावा जरूर पाहूया. थर्ड अंपायर यस क्विकली. क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका. डिसिजन येईल. आमचे आयोजक आहेत आणि अंपायर डिसिजन. नो बॉल प्लस फ्री हिट +4. तर हा बोनस. 11 धावा. अशा धावा महागड्या ठरतील. टॉप 10 मध्ये कोण जाणार? नेरे का खिडूकपाडा? पाठीराख्यांच्या टाळ्या आल्या पाहिजे. शिट्ट्या आल्या पाहिजेत. हा फटका ठोकलाय. सो सुपर. धनेशच्या बॅट मधून फाईन लेगला येतो अदंदनी षटकार. अप्रतिम. आज इम्प्रेस केलं धनेशनं. आतापर्यंत धनेश वैयक्तिक आपण कामगिरीचा आढावा घेतला तर तो खेळलाय. 4 चेंडू मध्ये 16. नक्कीच. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मागुरू खानावची नाईट स्पर्धा होती आणि धनेश बाईकच्या रेसमध्ये होता आणि त्याचं बॅडलक होतं. तो त्याचं 2 ठिकाणी मागच्या वर्षी बॅडलक होतं आणि या वर्षी स्वप्न त्यांनी पाहिलंय. तुमच्या स्वप्नानं कधी सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत. हा फटका टाइमला जज केलं डीप कडे. आता गोलंदाजी धुलाई. अंपायर सिग्नल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. येतो हा चौकार. क्षेत्ररक्षण लावा. पंच वारंवार का सांगतात फील्ड लावा? तर पंच इशारा. नो बॉल नाही ना? नो. हा येस 2 नो. गोलंदाज बाद. हा स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेटचे काही नियम असतात.
आणि आता नवीन गोलंदाज धुलाई पाहायला मिळाली. चला खिडूक पाड्याचे पाठी राखे आहेत का? नेरेचे पाठी राखे हाय हाय आवाज आहे. सामना अजूनही चुरशीचा आहे. 15 चेंडू 12. सामना कोण जिंकेल? डॉट चेंडू फेकावे लागतील. साहिल उलवेकर समोर उभा आहे. धनेश गौते 5 चेंडू मध्ये 20. स्वराज गवते नॉन स्ट्रायकर एंडला गोलंदाज ठरला. अनसक्सेसफुल आपण जरूर पाहतो. त्याची कामगिरी थोडीशी खराब झाली. 2 नो बॉल त्याला घोषित करण्यात आलं. बाद झाला. पंचांशी जास्त चर्चा तुम्हाला करता येणार नाहीये. जरूर पाहूया आपण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. राहुल उलवेकर साहिल आलाय. क्रिकेटचे 42 नियम असतात आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागतं. अगदी महागुरूने आत्ताच सांगितलं का टेस्ट क्रिकेटची जी टूर असते तेव्हा पंचांना $3000 हा पगार असतो आणि वन डेची जेव्हा टूर असते तेव्हा त्यांना $1000 इतकी सॅलरी असते. हा चेंडू व्हाईट बॉल करायचे विजयासाठी. टार्गेट 34. सामना कोण जिंकेल? आतापर्यंत 23 धावा दाफलकावर. फक्त 3 चेंडू झालेत. 3 चेंडू 34 करायचे आणि फ्री हिटचा चेंडू 15 मध्ये 11. आक्रमण करतो. अल्ला चढवलाय डीप कडे. चौकार करायचे 34 आणि आता धावा आल्यात. एकूण धावा पाहूया 27. सामना सोपा झालाय. 14 चेंडू 7 धावेची गरज. धनेशची प्युअर बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. 2 षटकार 3 चौकार. ओ सुपर. 4था चौकार आणि 1 षटकार. 34. सुपर 10 मध्ये नेरे जाणार का? आता करायचे तर टार्गेट 34 धावा 31-3 पाहिजेत. बघा अंकुश पाटील यांची मॅनेजमेंट आम्ही पाहतो. आत्ता वाजले तर 1:52. अगदी 10 संघांना खेळून 1:52ला स्पर्धा संपवणं एवढं सोपं नसतं. आम्ही बऱ्याच वेळा पाहतो 4, 4:30 नेहमी वाजत असतात. महागुरू जेव्हा अनेक स्पर्धा कव्हर करतात. सामना जिंकला. 1:52ला स्पर्धा संपवली. अंकुश पाटील, स्वामी पाटील, जय हनुमान मित्र मंडळ, संपूर्ण आयोजन कमिटी. मॅन ऑफ द मॅच धनेश गवते. बॅड लक खिडूक पाडा. चला हँडशेक करा. मात्र चांगला खेळ झाला. धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा महागुरू आयोजक अंकुश पाटील आणि स्वामी पाटील यांचं धन्यवाद देईन. आज आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दीपक दादा या. संदीप बोपीन इथला त्यांचा सत्कार इथे केला जाईल. तर धनेश या बापन. धनेश या सामन्याचा हिरो. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय साकारला. सुपर 10 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने अभिनंदन. विरा 11 खिडूकपाडा क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. तर या सामन्यात हिरो धनेश याच्या बघा. धनेश वेलकम आले. सर्वांचा सन्मानित केला जात आहे आणि धनेश अभिनंदन. धनेशला सर्व आमचे सहकारी आहेत बघा. आमचे शेखर आपण यावं. शेखर उलवेकर आहे. दीपक उलवेकर, आमचे लक्ष्मणदादा पाटील, अशोक उलवेकर, सर्व सहकार्यांच्या शुभ हस्ते धनेशचा इथं गौरव केला जात आहे. अभिनंदन. लागोपाठ 3 सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे धनेश. आता धनेश एक आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ आम्ही.